महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे पावसासंदर्भातली। महाराष्ट्राला IMDनं हाय अलर्ट दिलेला आहे, कारण की आता मोठं संकट धडकणार आहे। त्यामुळे आता धोका आणखीनच वाढलेला आहे। पुढील 24 तासांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून या पार्श्वभूमीवर 5 दिवस हवामान विभागाकडून राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलेला आहे। पावसामुळे राज्यात मोठं नुकसान झालंय, शेतकरी संकटात सापडलाय। नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी बिकट बनलेली आहे। दरम्यान पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढील 5 दिवस मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असून येत्या 25 सप्टेंबर पासून ते 29 सप्टेंबर पर्यंत पावसाचा धोका कायम आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे, तर 27 सप्टेंबरला राज्यभरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 24 तासांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे, त्यामुळे पुढचे 5 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार 25 सप्टेंबर पासून ते 29 सप्टेंबर पर्यंत राज्यात पावसाची जोरदार शक्यता आहे। तर येत्या 27 सप्टेंबरला मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। दुसरीकडे याच काळात विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 5 दिवस मराठवाडा आणि विदर्भाला पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे। दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या पार्श्वभूमीवर मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे। राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे मोठं नुकसान झालंय। मराठवाड्याला तर पावसाचा सर्वात मोठा फटका बसलाय। उभी पिकं पाण्याखाली गेलेली असून शेतकरी हवालदिल झालेले आहेत। नद्यांना आलेल्या पुरामुळे तर परिस्थिती आणखी बिकट बनली आहे। पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला असून अनेक जण गावातच अडकलेले आहेत। त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे। पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय। या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागांना भेट देऊन नुकसानाचा आढावा घेतलाय। दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।